आम्ही तिथून सेलममधून निघालो आणि आता आम्ही झालो कोडा कॅनलला आणि तिथला निघताना ब्लॉग नाही घेतला कारण की आठवण नाही राहिली. मंत्री होतील जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. नाही रे धंद दादा ते साहेब नाव गट माहीत दादा गावागावामध्ये दादाला मान मिळतो या दादाला दादा दिलवाला आमचा महेश दादा गरीबांना त्याचा सहारा म्हणायला लागतं. विकताला गती करायत किती न त्यांना महेश दादाची विधी किती न त्यांना महेश दादाची विधी. मामी म्हणून होत दादा एक नंबर दादा तो पुमेली दादा एक नंबर
चिना बघा काय चालल्या. मला कोडा कॅनलचा घाट लागले. वाघ बघा, हे वाघ बघ. नाही कुत्रा कुत्रा आहे. 7 किलोमीटर मध्ये काय पिझ्झा बर्गर. बाबा कुठे बघला. बॅनर झालाय. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता आम्ही कोडायकॅनलला चाललेलो आहोत आणि नयनरम्य दृश्य बघायला भेटतात. खूप चांगलं क्लायमेट आहे आणि डोंगर दऱ्याच बघायला भेटतात इकडे. साईडचं दाखवा आता व्ह्यू. फायनली आम्ही पिझ्झा बर्गर खाण्यासाठी थांबलोय आणि आता पिझ्झा बर्गर खायला झालो किती दिवसानंतर. पॅन्ट नुसता मला त्याला नुसता इथं खायला उतरलो. क्लायमेट बघा भाई साहब, लय मोठा पचका झाला आमचा. लय मोठा पचका आला. इथं आहेच नाही पिझ्झा आणि बर्गर, बंद झालाय. लय मोठा पचका झाला. कसं व्हायचं. काय बोलायचं आहे, काय बोलायचं याच्याबद्दल. खायला नाही भेटलं, काय बोलायचं आहे. अरे काही आमची मम्मी पण पडली. तर आता खरा घाट लागला आम्हाला. थोडासा पाऊस पण चालू आहे. आपण त्या दिवशी तिकडून पण तेवढंच लांब येतो ना माया. कोण जापतोय. इकडं क्लायमेट बघा आणि नारळाची झाड आहेत नुसती. नुसतं नारळांची झाड आहेत नुसती, दुसरा कुठलाच झाड नाही. कसला भारी व्ह्यू आहे. व्ह्यू ए शिवामाकड शिवामाकड ए शिवामाकड. आणि इकडे खूपच थंडी आहे. गरम टाकली ना ते खाला पण नाही ना काय. चिवरा पोरा वांगा. घरा कशी आहेत बघा. तर गाईज लय बेकार थंडी वाजते कोडायकॅनलला. बरीच थंडी आहे. तुम्ही बघू शकता वरचा व्ह्यू कसा आहे. 5:30 वाजलाय आणि आता आम्ही तो रूम घेतले आणि इकडं बघा किती धुक्का. एकदम थंडीचा वातावरण आहे आणि आता आम्ही तर बॅग काढून घेतो. बघा इथं आम्ही कोडा कॅनलला रूम घेतली आणि आता आम्ही काहीतरी खाण्यासाठी निघालोय. आणि आई सगळ्या ग्लोव्स घ्यायला, कारण की तो जामच थंडी आहे. आणि त्याच्यासोबत चॉकलेटांचं दुकान आहे. मामा हे बघा मामाने काय घेतलाय. शिवाचं होतं, आता मी पण केलं. इथं जास्त चॉकलेटांची दुकान आहे. आता आम्ही आले आहोत चायनीज स्टोर आल्यावर तर खायला बसलोय बघा. सगळी बसले नाही बघा.